नंदुरबार शहरातील वाळू व्यावसायिकांना महाराष्ट्राची झिरो रॉयल्टी उपलब्ध होत नसल्याने वाळू चालक मालक संघटना गेल्या 4 दिवसांपासून आंदोलन करत आहे। आज या आंदोलनाला अधिक तीव्र स्वरूप देत संघटनेच्या वतीने शहरातून मूक मोर्चा काढत शासनाने प्रशासनाच्या भूमिकेच्या विरोधात रस्त्यावर उतरले। नेहरू चौकातून सुरू झालेला हा मोर्चा गांधी पुतळा, हात दरवाजा, सोनार गल्ली, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक, नवापूर चौफुली मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला। महाराष्ट्रातील बहुतांश वाळू डेपो आणि झोन बंद असल्याने व्यावसायिकांना गुजरातमधून वाळू आणावी लागत आहे। मात्र महाराष्ट्राची झिरो रॉयल्टी अनेक महिन्यांपासून बंद असल्याने कर नेमका कुठे भरायचा असा प्रश्न वाळू व्यावसायिकांकडून उपस्थित केला जात आहे। एकीकडे रॉयल्टी भरण्याची व्यवस्था उपलब्ध नसताना दुसरीकडे प्रशासनाकडून वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय। शासन आणि प्रशासनाच्या या भूमिकेमुळे वाळू व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका बसत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे। चालक मालक संघटनेच्या या मूक मोर्चानंतर प्रशासन याबाबत कोणती भूमिका घेते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। नंदुरबार रेती युनियनच्या वतीने आम्ही सर्वजण कलेक्टर मॅडमला निवेदन द्यायला आलो होतो, पण कलेक्टर मॅडम काही भेटल्या नाही आम्हाला। तर आम्ही RDC मॅडमांना आम्ही निवेदन दिलं, पण आम्हाला तसं काही उत्तर भेटलं नाही। ते आम्ही वरतून कळवतो तरी आमची बावनकुळे साहेबांना, मुख्यमंत्री साहेबांना, कलेक्टर साहेबांना विनंती आहे की आमच्या लवकरात लवकर प्रश्न मिटावा। आम्ही गुजरातमधून लिगर रेती आणतो, रॉयल्टी भरून आणतो। आम्हाला इथं काहीतरी थोडं किरकोळ रॉयल्टीच्या काहीतरी आकारावं आणि त्या हिशोबाने आम्ही गाड्या चालू द्यावं। आणि आम्हाला नाही कधी 2 दिवसात निकाल लागला तर आम्ही सर्व जिवंत समाज आहे तापीमध्ये, जेवढे हजारो आम्ही काय आणतो कुटुंबीय सर्व तापीमध्ये जिवंत समाज घेऊ 2 दिवसात। आम्हाला विनंती की 2 दिवसात आम्हाला काहीतरी निर्णय द्यावा, एवढी प्रशासनाला विनंती आहे।